जाणून घ्या निंदा केल्याने काय होते व त्याचे परिणाम काय होतात. मित्रांनो, खूप व्यक्तींना दुसऱ्याची निंदा करण्यास खूप समाधान वाटत असते. ते नेहमी कोणाची ना कोणाची निंदा करत असतात. कोणाचे काही चांगले माहीत पडले की वाईटच त्या व्यक्तींना दिसते, कारण यांना कोणाबरोबर चांगले बोलण्याची सवयच नसते. कोणी जर एखाद्या मंदिरात मोठी देणगी दिली किंवा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला तर आपण म्हणतो हा काय मोठापणा किंवा बडेजावपणा आहे. पण इतका पैसा त्याच्याकडे कुठून येतो ना ते फक्त मलाच माहिती आहे. तो लोकांना कशा प्रकारे लुबाडतो, कसे फसवतो याबद्दल आपण चर्चा करतो. आपण नेहमी इतरांचे वाईट कर्म व आपल्या कर्माची चर्चा करत असतो, परंतु याचा परिणाम असा होतो की समोरच्या व्यक्तीने जे काही वाईट कार्य केले असेल त्याविषयी आपण चर्चा केल्यास त्या वाईट कर्मांबद्दल जे काही फळ त्या व्यक्तीला मिळणार असेल ते त्यातील थोडेसे फळ आपल्याला मिळते. याविषयी आपण एक कथा सांगतो. एक राजा होता. तो खूप धार्मिक वृत्तीचा होता. त्याचा असा दररोज नियम होता की जेवढे पण त्याच्या नगरात ब्राह्मण आहेत त्या सर्वांना तो भोजन देत असे. त्यासाठी त्याच्या भंडारगृहात दररोज भरपूर अन्न शिजत होते व राजा स्वतः त्या ब्राह्मणांना वाढत असे. दररोज जेवणाच्या पंक्ती भरत असत. या सर्व कार्यामुळे त्या राजाची सर्वत्र कीर्ती पसरली. राजाची सर्वत्र वाहवा झाली. राजाचा मोठा वाद होता आणि त्या ठिकाणीच हे भोजन बनत असे. एकदा भोजन बनवत असताना वरून घार आपल्या तोंडात विषारी साप घेऊन नेत होती. सापाचे तोंड उघडे असल्यामुळे नेमके विष त्या खिरीच्या भांड्यात पडले. हे सर्व घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. ब्राह्मण भोजनास आले. राजाने खीर वाढली. जेवण झाल्यावर सर्व ब्राह्मण तेथेच मरून पडले. असे कसे घडले हे राजाला कळेना, म्हणून राजाने स्वयंपाक करणाऱ्याला बोलवणे पाठवले. परंतु सर्वांचे जेवण झाल्यानंतर तोही जेवला होता आणि तोही मरून पडला होता. आता राजाला काय करावे कळेना. त्याच्या हातून खूप लोकांची हत्या झाली आहे ह्याचे त्याला दुःख झाले होते. त्याने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रजेने राजाला रोखले. परंतु राजा नेहमी चिंतेत राहू लागला व राजा मरण पावला. त्याला नेण्यासाठी यमदेव आले व न्यायासाठी भगवंतासमोर उभे केले व सांगितले की ब्राह्मण हत्येचे पाप कोणाच्या माथी टाकायचे, कारण राजा अन्नदानाचे पवित्र काम करत होता. त्याला दोषी धरता येणार नाही, कारण ह्यात त्याची काहीच चूक नाही. आचारी होता, त्याने काही टाकले नाही तर त्याचाही काही दोष नाही. सापाने विष टाकलं परंतु तोच मृत्यूच्या दारात होता, म्हणून त्याचाही दोष नाही. घार आपले पोट भरण्यासाठी साप घेऊन जात होती, हे देखील पाप नाही, म्हणून घार देखील दोषी नाही. पण ब्रह्महत्या तर झाल्यात आणि कोणाला तरी दोषी ठरवावे लागेल व शिक्षा द्यावी लागेल. मग भगवंत, आता तुम्हीच न्याय करा असं यमराज म्हणाले. त्यावर भगवंतांनी यमाला खाली राजाच्या नगरीत पहा म्हणाले. तिथे सर्वत्र शोककळा पसरली होती. सगळेजण राजाच्या जाण्याची हळहळ व्यक्त करत होते, तर काही लोक त्यांची राजाची निंदा करत होते. सांगत होते की बरोबर त्या राजाला त्याच्या कर्माचे फळ मिळाले. राजा खूप वाईट होता असे बोलणे यमदेवांनी ऐकले व भगवंताकडे पाहिले. भगवंतांनी सांगितले की हे जितके लोक राजाची निंदा करत आहे व ब्रह्महत्येबद्दल चर्चा करत आहेत त्या सर्वांच्या नावावर ब्रह्महत्येचे पाप जमा करा. तर जेव्हा आपण एखाद्याबद्दल किंवा त्याच्या वाईट कामाची चर्चा करता तेव्हा आपण समजून जावे की त्याच्या पापात आपण भागीदार झालो आहोत. खूप घरात भांडणतंटे या कारणामुळे होतात की माझे कोणी देखील ऐकत नाही. आपण कोणाचे ऐकून घ्यायलाच तयार नाही. फक्त मी सांगेन तेच खरे व तसेच तुम्ही करा असे आपण इतरांना सांगतो. परंतु आमचेच ऐका म्हणण्यापेक्षा आमचेही ऐका असे बोलल्याने भांडण वाद होत नाहीत. आपण इतरांची निंदा करण्यातच जास्त रस घेतो. जर आपल्या दारात कोणी कचरा टाकला तर आपण लगेच दुसऱ्याशी भांडण करतो. परंतु आपल्या मनात जर कोणी कचरा टाकला, इतरांबद्दल कोणी वाईट बोलले तर आपल्याला त्याबद्दल काहीच कसे वाटत नाही. कोणाचीही निंदा करू नये, कारण ते सर्व आपल्यासमोरच येऊन उभे राहते. म्हणून चांगले बोला आणि जीवन पवित्र करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर अजूनही काही तुमचे प्रश्न असतील, काही समस्या असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की विचारा. आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
आणि सांगितल्याप्रमाणे कोणाची निंदाही करू नका आणि कोणाच्या कर्माची वाईट फळ हे आपल्यावरती घेऊ नका. धन्यवाद.